पण इथं आज मार्केट समिती आहे, कृषी बाजार समिती आहे, 1000 कोटीची वार्षिक उलाढाल होती त्यामध्ये. पण तिथं बोगस मतदान जवळजवळ 80 मतदान बोगस आहेत. कुणाचं? हमालांचं. सुप्रिया सुळेंना संसद रत्न 3दा प्रदान झालेला आहे. पण सुप्रिया सुळेंनी अनुसूचित जाती या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचं काम आतापर्यंत हाती घेतलेलं नाही. पण त्या महिलांना किमान वेतन भेटत नाही, ESI भेटत नाही, PF भेटत नाही. त्या महिलांचा हाल सुप्रिया सुळेकडे गेल्या, सुमित्रा पवार यांच्याकडे गेल्या, पण त्यांनी मात्र एक प्रश्न त्यांचा सोडवला नाही. म्हणजे ह्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. आज 40 वर्ष झाले ते फक्त पाण्यासाठीच लढतात. त्या भागातली जवळजवळ 42 गाव आहेत, त्यांच्याकडे कोण बघायचं? 23 लाख मतदार आहे, त्यापैकी अनुसूचित जाती यांची लोकसंख्या साधारणपणे 4.5 लाख लोक आहेत. आणि या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा कुणीही नाही. कारण सुप्रिया सुळेंना संसद रत्न 3दा प्रदान झालेला आहे. पण सुप्रिया सुळेंनी अनुसूचित जाती या लोकांसाठी कोणत्याही प्रकारचं काम आतापर्यंत हाती घेतलेलं नाही. आज त्या 15 वर्ष झालं राजकारणामध्ये कार्यरत आहेत, पण कोणत्याही प्रकारचं अनुसूचित जाती जमातींसाठी कोणतेही काम केलेलं नाही. हे तुम्हाला शारदा प्रांगण ही शाळा दिसेल, ह्यामध्ये बऱ्यापैकी अनुसूचित जातीची, महारामांगाची, डोहराची पोरं शिकतात. पण ह्या शाळेची एवढी गैरअवस्था आहे की इथल्या वायऱ्या निघालेल्या आहे. आणि त्या विरोधात ही नगरपालिकेचं राष्ट्रवादीचं भवन ही भव्य बांधलेलं आहे. ही नगरपालिकेच्या मालकीचंच आहे, पण काहीच कारण नव्हतं ह्याला या बांधकामाला परवानगी नाही, काय नाही, तरीही भव्य बांधलेलं आहे. पण त्या उलट जिथं विद्यार्थी शिकतात, नगरपालिकेचं नाना प्रकारचे 13 प्रकारचे टॅक्स भरतात लोक बारामती म्हणून. पण ह्या शाळेची दुरावस्था केलेली आहे. इथं ना ग्राउंड नाही, ना काय नाही, पोरांना खेळायला मैदान नाही. सुप्रिया सुळेंनी असे काही प्रश्न उपस्थित केलेले नाही. बारामतीमध्ये ठेकेदार नितीन कदम म्हणून आहेत, सफाई कर्मचारी महिला काम करतात. बऱ्यापैकी अनुसूचित जातीच्याच महिला कार्यरत आहेत त्या काम करण्यामध्ये. 30 कोटीचा टेंडर आहे, 2 वर्ष झालं, दुसरं वर्ष चालू आहे. 30 कोटीचं टेंडर आहे, पण त्या महिलांना किमान वेतन भेटत नाही, ESI भेटत नाही, PF भेटत नाही. त्या महिलांचा हाल सुप्रिया सुळेकडे गेल्या, सुमित्रा पवार यांच्याकडे गेल्या, पण त्यांनी मात्र एक प्रश्न त्यांचा सोडवला नाही. म्हणजे ह्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. त्यामध्ये काम करताना एक मुलगा मेला, कर्मचारी मृत्यू पडला, पण त्याला कुठल्याही प्रकारची मदत काय शासनातर्फे भेटली नाही, काय नाही. कारण ह्या गोष्टी त्यांना देण्यातच आलेल्या नाही. आज MIDC मध्ये 15 वर्ष महिला काम केलं, 6,000च्या वर किमान वेतन दिलं जात नाही. किमान वेतन जवळ त्यांना परमनंट करायला पाहिजे. कामगार कायदा अवलंबनच केलेलं जात नाही. शेती बऱ्यापैकी इथली शेती आज सुपे भागातली उंडवडी, सुपे, मोरगाव ह्या भागामध्ये दुष्काळ भाग पडलेला आहे. एकाच केनल फक्त एकाच भागातला, पूर्व भागालाच फक्त ना पाणी दिलं जातं. ह्या प्रश्नावर आज 40 वर्ष झालं ते फक्त पाण्यासाठीच लढतात. त्या भागातली जवळजवळ 42 गाव आहेत, त्यांच्याकडे कोण बघायचं? ह्या बोलायला तयार नाही. 10 दिवस त्या साईडला पाणी द्या, 20 दिवस ह्या साईडला द्या पाणी, तरी ती माणसं संपन्न होतील. तिथं जातीचा विषय तर येतच नाही, सगळ्या जातीची लोक आहेत. पण ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाटलेला आहे, समाज वाटलेला आहे. आज इथं फक्त प्रगत DP जगतापच तुम्हाला दिसणार, खत्री दिसणार, तुम्हाला आदित्य तावरे दिसणार. फक्त एवढी काही लोक मोजकी बोटावर मोजकीच लोकांचा विकास झालेला आहे. पण इथं आज मार्केट समिती आहे, कृषी बाजार समिती आहे, 1000 कोटीची वार्षिक उलाढाल होती त्यामध्ये. पण तिथं बोगस मतदान जवळजवळ 80 मतदान बोगस आहेत. कुणाचं? हमालांचं. बाहेर कामं करतात आणि मतदान इथं करतात. ह्या गोष्टी हमाल लोक घेऊन गेले, सुप्रियाताईंकडे पण गेले आणि सुमित्रा वहिनींकडे पण गेले. पण ह्यांनी हा प्रश्न काय ह्यांचा काय पूर्ण केलेला नाही. आणि बोगस मतदान चालायचं ते चालतातच. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की बारामतीमध्ये आपल्याला बोलण्याजोगे आहेत, की तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल. आता हा देसाई रोड करायची गरजच नव्हती, फक्त ड्रेनेज लाईन केली, स्टॉर्म वॉटर केलं, 42 कोटीचं केलं, देसाईला काम दिलं. फक्त त्याच्या अगोदर 2014-15ला महावीर शाह म्हणून होय बारामतीचे ठेकेदार आहे, त्यांच्याकडे काम दिलं. त्यांनी 8 कोटी रुपयामध्ये काम केलं 5 किलोमीटरचा. आणि आत्ता 5 किलोमीटरचा काम केलं 42 कोटीमध्ये. फक्त काय करायचं होतं, स्टॉर्म वॉटरचं पावसाळी पूर्व कामामध्ये फक्त पाईपामधली घाण काढायची होती. पाईपातली घाण काढली नाही, पाईपच काढले आणि आता परत पाईप टाकले, नवीन टाकले आणि 42 कोटी घालावलं. पैसे कुणाचं घालावलं? नगरपालिकेचं घालावलं, तुमचा माझा. कुठल्या कामामध्ये घालावलं? PWDच्या.
हे ह्यांनी नवीन योजना काढली 80 ठेव. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये काम घ्यायचं, विकास महाराष्ट्र शासनाकडून पैसे आणायचं, केंद्र शासनाकडून पैसे आणायचं आणि जिथं नाही तिथं नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर काम करायचं. शिवसृष्टी केली, आम्ही म्हणतो जळूरची करा, बारामतीमध्ये करा, तांदळवाडीमध्ये करा शिवसृष्टी. आज 400 कोटी रुपये शिवसृष्टीला स्वतःची बॉडी काम करते. त्यांचं प्रशासन वेगळं आहे. तिथं गरज नसताना तिकडे पैसे खर्च केलं. 12 एकर तुम्हाला कुठे पण भेटले असते इथं बारामतीमध्ये पण.